हा मिलिंद दादा नमस्कार. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नेहमीप्रमाणे आपली महाराष्ट्राची लाडकी जोडी भुंगा सैराट हे पुन्हा एकदा एक चांगल्या मैदानामध्ये खरं तर बघायला गेलं तर ओवल्याच्या मैदानामध्ये आपला इतिहास आहे. याच मैदानामध्ये आपल्याला पहिल्यांदा तुमच्या नियोजनामध्ये भुंगा बघायला भेटलेला, त्याच्यानंतर पहिल्यांदाच इथं भुंगा सैराट जोडी पळालेली आणि आज देखील एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड झाली. काय सांगाल आज कुठेतरी प्रेक्षकांचं सर्वप्रथम तर आयोजकांचं अभिनंदन करेन. सुंदर असं मैदान आयोजित केलंय. सर्व गावकऱ्यांना मी यात्रेच्या शुभेच्छा देईन आणि सुंदर आयोजन करून जशी नेहमी प्रेक्षक वाट बघत असतात सैराट भुंगा विजय होण्याची, तशीच आज वाट बघत होते आणि विजय पात्र ठरले दोघं पण. दादा कुठेतरी सुट्टीला गेल्याच्या नंतर एक भुंगा मांडायला आज थोडासा बसत होता, नक्की काय झालं होतं? काय समजलं नाही. मागच्या वेळेला दोन चार गाड्या पूर्वी पण त्याने असंच केलं होता. खाली जास्त लोक असले का त्या काय होतो डायरेक्ट अंग देतो टाकून तो. पण मी मग तेच बोललो आता थोडे दिवस त्याला ब्रेक द्यायचं माझं चाललंय जरा, कारण की असं का करतो मला कळालं नाही. जरा डॉक्टरला वगैरे बोलून कुठे काय मार आहे का काय सगळं तपासणं गरजेचं आहे आणि त्याला आराम पण देणं गरजेचं आहे. का घाबरतो का काय असं कळत नाही. मागच्या वेळेला पण सिकंदरवर गाडी होती त्यावेळेला पण पडला होता आणि आज पण सिकंदरवर गाडी होती तेव्हा पण पडला होता. त्याचं मागचं गणित कळत नाहीये. पण नक्कीच थोडं थांबून आपल्या नंदीवरती आपण लक्ष देऊन जरा चेक केलं पाहिजे काय असा प्रकार का होतो. दादा खरं जर सांगायला गेलं तर लक्षाचे मालक देखील आज आलेले होते. एक या मैदानाचं आकर्षण म्हणजे आपल्याला हिंद केसरी आदत किंग लक्षा देखील बघायला भेटला होता आणि तू आता समजते की तुमच्याच नियोजनामध्ये कुठेतरी फेरा पडणार होता आपल्या भुंगामध्ये. काय सांगाल? काय नाही बघा, अखंड महाराष्ट्रात मध्ये A1 ला पळणारी ती जोडी आहे लक्षा आणि सचिन. कारण की आदात वयामध्ये 2-4 मैदानं नाही, प्रत्येक मैदानामध्ये ते गुलाल पात्र ठरतात आणि अखंड महाराष्ट्रामधली जनता त्याच्यावरती लक्ष देऊन या दोन नंदींवरती संपूर्ण मोठे मोठे नंदींना त्यांनी पराजित केलेलं आहे. जेवढ्या स्पीडनी सचिन पळतो त्याच्या दुप्पटनी लक्ष पळतो आणि निकालाचा बादशाह म्हणून त्या लक्षाची ओळख आहे. आणि त्याला मी ऐकलं होतं येडा लक्ष काहीतरी असं नाव पण दिलेलं आहे. मी इंस्टावरती बघितलं होता, त्याच्या 1-2 सुट्टीचा व्हिडिओ पण बघितला होता. असा म्हणजे रागिष्ट बैल आहे. त्याचा काहीतरी पुढे जाऊन धडकला होता तेव्हा दात पण पडला होता, पण तो अजून पण आदात आहे ना. आदात आहे, सचिन पण आदात आहे, तो पण आदात आहे. अशी आदात वयामधली ही दोन नंदी टॉपची नंदी पळतात आणि आज नामची नंदीना ते पराजित करतात. म्हणून येणारा भविष्य खूप चांगला आहे त्यांचा. नक्कीच दादा आपली आज जोडी बघता महाराष्ट्राची लाडकी जोडी कुठेतरी त्यांची पण शर्यत बघण्यासाठी दादा अजूनपर्यंत वेलातनं वेल काढून शर्यत बघितली, एक आनंद झाला असेल. कसं वाटतं? कारण का बघा घाटावर येऊन तुम्हाला एवढं चांगला प्रेम भेटलं. नाही बघा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज बाबांच्या पासून मला खूप चांगला प्रेम मिळालंय. चांगले चांगले लोक आहेत. तिकडची सगळी संघटना आमच्या सोबत असते, आपली इकडची सगळी सोबत असतात. आज मी लक्षवाल्यांचं पण अभिनंदन करायला आज मुंबईला आले आणि इकडे आल्यानंतर लक्ष आणि भुंगाचा फेरा पण द्यायचा होता, पण काळोख झाल्यामुळे तो फेरा पडला नाही. पण येणाऱ्या काळामध्ये भुंगा आणि लक्ष ही गाडी 3 फेऱ्याला 100% चांगल्या नामांकित मैदानामध्ये पळताना दिसेल. दादा भुंगा सैराट तर नेहमी गुलालामध्ये असतात, हळूहळू काही ना काहीतरी चेंजेस बघायला भेटतात. या भुंगा सैराट जोडीच्या मागे सभोवताली बघायला भेटते, खूप गर्दी व्हायला लागली. हळूहळू त्या जोडीची फॅन फॉलोइंग वाढायला लागली. मुंबईची लाडकी जोडी बनताय, A1 जोडी म्हणून संबोधतात. काय कसं वाटतंय आता? आपण बोलून काय उपयोग नाही किंवा मी कुठल्या गाडा बैलाला किंवा त्या जोडीला बोलून उपयोग नाही. संपूर्ण जनतेने त्यांना सांगितलं पाहिजे, जनतेने बोललं पाहिजे आणि संपूर्ण जनता त्यांना बघायला आली पाहिजे, तेव्हा ती त्यांची लाडकी जोडी ठरली जाते. आणि सगळ्यांचं प्रेम आहे आणि या नंदींवरती पूर्ण जनता प्रेम करते. त्याच्यामुळे काय नाही, असंच प्रेम तुमचं राहू द्या. जशी तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये लाडकी ती जोडी आहे, तशी इकडे मुंबईमध्ये ही लाडकी जोडी आहे. या आमची दोन्ही मालक चांगले आहेत, त्यांचे पण तिकडे मालक चांगले आहेत. संपूर्ण जनता चांगली प्रेम करते या नंदींवरती. दादा आज हा मैदान बोलला गेला तर तुमच्यासाठी खूप लकी आहे आणि मला तर वाटतं कुठेतरी या ओलू देवीची तुमच्यावरती कृपा देखील आहे. एवढं चांगलं नंदी तुमच्या दावणीला आले, इथंच कुठेतरी सुरुवात होते आणि इथंच काहीतरी तुमचा इतिहास घडतोय. काय बोला? ह्याच मैदानामध्ये सर्वप्रथम तुमच्याच चॅनलनी माझी बाईट घेतली होती. त्या टायमाला मला ट्रोल पण भरपूर केला होता, पण त्या टायमाला मी बोललो पण होतो का भुंगा काय काय करून दाखवेल ते येणारा काळ तुम्हाला दाखवेल. आणि तेच आज शब्द मी परत बोलून दाखवतो याच मातीवरती. कारण की संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय भुंगाने काय काय केलंय आणि काय काय माझे शब्द बोललो होतो ते काय काय खरे पण ठरून दिलेत. म्हणून बघा, तो मागचा काळ जो झाला तो झाला. मागच्या काळामध्ये जाणं योग्य नाहीये, पण अशीच सर्व जनता आमच्यावरती प्रेम करत राहा
जे जे तुमच्या मनामध्ये ज्या ज्या लढती तुम्हाला बघायच्या त्या लढती 100% तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. दादा आज तुमची दोस्ती म्हणजे खूप चांगली बघायला भेटते, कारण का तुम्हाला घाटावरून प्रेम भेटते. आज दादा आले, दादांसाठी 2 शब्द बोलून. मी तेच बोललो, त्यांचं पण अभिनंदन आहे आणि त्यांच्या थोडी ही गाडी पळण्याची त्यांची इच्छा होती, पण मी त्यांची पण दिलगिरी व्यक्त करतो. जर लवकर झालं तर कधी तुम्हाला आता इतड्यासारखा आपला जो मैदान आहे या मैदानामध्ये तुम्हाला येण्याची संधी मिळाली तर 100% तुम्ही त्या मैदानामध्ये या. नामांकित नंदी त्या मैदानामध्ये येणार आहेत, तर तुमची यायची इच्छा असेल तर या बिंदास. आपण त्या मैदानामध्ये पण चांगलं नियोजन आपण एकत्र मिळून करू. दादा बाबांच्या स्मरणार्थ एक चांगलं मैदान आपल्या खिडकालीचं मैदान आयोजन केलेलं आहे. मागच्या वेळी आपण बघितलेलं की अविनाश दादा पवार यांच्या आईच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त एक मैदान आयोजित केलेलं होतं. आता बाबांच्या स्मरणानिमित्त एक आयोजन मी केलेलं आहे. अभिनंदन काय सांगाल? करेल अभिषेक आणि विकास शेठ खानावकर, संपूर्ण आपल्या संघटनेचा, अखिल भारतीय संघटनेचा. कारण की मला आता मैदानामध्येच ते बोलले की आपल्या बाबांच्या नावाने आपण मैदान तो खिडकालेचं ठेवू. पण मी त्यांचं अभिनंदन करेल आणि तो मैदान किती चांगलं होईल आणि त्या मैदानामध्ये काय आमच्या दोन्ही भावांकडून आमच्या बाबांच्या नावाने बक्षीस देता येतील ते बक्षीस देण्याचा आपण प्रयत्न करू आणि तो मैदान किती चांगला होईल त्याच्या मागे जास्त आपण लक्ष देऊ. चालेल दादा, 2च मिनिटं दादांशी बोलतो. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना आपलं. नाव नवनाथ जगदाळे. दादा आज कसं वाटतंय की समोरून तुम्ही बघितलंय की भुंगा सैराट एकदम का म्हणतात तिला महाराष्ट्राची लाडकी A1 जोडी आज चांगली पळाली, काय सांगाल? नाही, गाडी सुंदर रीतीने पळत असल्यामुळं म्हणजे लाडकी तर आहेच. म्हणजे त्याची गती किंवा पब्लिकनं पळणं त्या गोष्टीचं म्हणजे जनता त्यांना प्रेम देते. दादा आता तुम्ही बघताय की तुम्ही सगळे सोबत आहात. प्रेक्षक कमेंट्स मध्ये थोडंसं वेगळंच चाललेलं आहे की भुंगा सैराटला हरवायसाठी लक्षाला आणलेलं असं काहीतरी बोलत होते, काय सांगाल? ह्या काय गोष्टी आता म्हणजे कसं झालं, आम्ही अचानक आलो. आम्ही कुमार शेटनी बोलवल्यामुळं आम्ही इथं यायचं नियोजन केलं. आल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं होतं की तुम्हाला कोणासोबत पळायचं आहे किंवा कोणाचं, आम्ही नाहीच म्हणून सांगितलं होतं. मुंबईची लक्षात ज्या पद्धतीनं त्याचा बिहेवियर आहे त्या पद्धतीने इथं खेळायचं आमच्याच्यानं शक्य नाही. पण त्यांचं एक म्हणणं होतं की लक्ष इथं आमच्या जवळ आला पाहिजे. बरोबर. त्या शब्दाला मान देऊन आणि आमचं एक हळदीचा पण कार्यक्रम होता घरातला, त्या हिशोबाने आम्ही ते दोन्ही नियोजन करून इथं आलेलो आहे किंवा भोंगाच्या विरोधात पळायला नाही आलेलो. दादा काय सांगाल? बघा आज बघतोय की बरेचसे याचे नंदी या मैदानामध्ये आलेले आहे. आजच्या मैदानाकडे बघतो तुम्हाला काय वाटलं? मैदान म्हणजे चांगल्या प्रकारे नियोजन झालं. पल्ला चांगला होता, पाठी पण चांगल्या होत्या. एकदम चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं होतं कमिटीने. दादा येणाऱ्या कालामध्ये ही भुंगा आणि लक्ष ही जोडी कधी पलताना बघायला भेटेल? कारण का आता तुम्ही बोलले की नियोजन होतंय, आज फेरा पण पडणार होता, पण आम्हाला पण एकत्र पलताना बघायला भेटेल. कारण का बघतोय घाटावरती सचिन आणि आपला लक्ष A1 जोडी पलते. आदात मध्ये तिला कोणीच पकडू शकत नाही. तशी आपली मुंबईमध्ये भुंगा सैराट पलते. हे दोन्ही नंदी एकत्र आल्यावर काहीतरी वेगळंच होईल, काय सांगाल तुम्ही? नाही, आम्ही तर नियोजन करतोयच. एखादं चांगलं मैदान बघून मोठं एखादं त्याच्या हिशोबाने करू नियोजन. थोडं लवकरच बघू. 3 फेऱ्याला का मुंबईला? काय आता तसं करू शकतो 3 फेऱ्याचं पण. भुंगाबद्दल काय सांगाल? बघताय आपल्या मुंबई बिंजोडला खतरनाक पब्लिक असतं आणि तिला चिरून पळणं प्रत्येक नंदीला जमत नाही. भुंगा आपला त्याच्यातलाच एक आहे की तो दंगा करतो. नाही, भोंगा म्हणजे आता आत्ताच्या घडीला पब्लिकनं पळणारा सध्या एकच, दोन्ही खांदींनी पळणारा एकच आहे आणि एकदम असं पब्लिकला घासून म्हणलं तरी जातो तो. आणि तो घाटाव म्हणलं तर मग इथं बादशाह म्हणल्यानंतर तिथं सांगायसारखं नाहीच. बरोबर. दादा आज बघितलं मैदानामध्ये एकदम चांगली गाडी पळाली. गाडीला गती कशी वाटली तुम्हाला? गती फुल आहे आणि एकदम खालून गॅस लागतोय गाडीला. मला वाटतंय दुसऱ्या गाड्यात 2-3 टांग्यातच फरक राहतोय. म्हणजे सांगायसारखं म्हणजे भरपूर फरक राहतोय. गॅस सुपर आहे दोन्ही सैराटला आणि भुंगाला. मिलिंद दादाच्या स्वभावाबद्दल काय बोलाल? कारण का सगळ्यांना मिळून मिसळून एकत्र घेऊन शर्यती करणार, मैत्रीपूर्ण लढती करणार म्हणजे मिलिंद दादा करणं शिकून घ्यावं. काय बोलाल त्यांच्या स्वभावाबद्दल? एवढं चांगले आहेत की आम्ही एवढ्या लांब त्यांना भेटाय पण आलोय. म्हणजे असं नाही की बाबा त्यांचा स्वभाव चांगला असल्यामुळेच माणसं जवळ येणार आहेत. नक्की दादा, लवकरच ही जोडी पलताना बघावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि ही इच्छा मला तर वाटतं लवकरच पूर्ण होणार. मालक जशी एकत्र आले तशी नंदी पण लवकरच एकत्र येऊन एक चांगली आपल्याला गाडी पलताना बघायला भेटेल. धन्यवाद दादा, वेळात वेळ काढून दिल्याबद्दल.